अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीनं नोटीस बजावली आहे। दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा असं वक्तव्य संग्राम जगतापांनी केलं होतं। त्यानंतर अजित पवारांनी संग्राम जगतापांचं वक्तव्य पक्षाला मान्य नसल्याचं सांगत नोटीस बजावणार असल्याचं सांगितलं होतं। दरम्यान आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जगतापांना नोटीस बजावली आहे। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील इथं आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन, जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करेल, आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही। संग्राम जगताप हे 2029 साली भाजपमधून निवडणूक लढवतील असं रोहित पवारांनी म्हटलंय। तर फक्त नोटीस देऊन चालणार नाही, पक्षातनं हकालपट्टी करा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। कसं आहे, संग्राम जगताप हे 2029ला भाजपमधून लढणार, त्यामुळे त्यांनी त्यांची सुरुवात केलेली आहे। भाजपमध्ये द्वेष चालतो, भाजपमध्ये भेदभाव चालतो आणि मग 29ला जर भाजपमधून आपल्याला लढायचं असेल हा विचार संग्राम जगतापच्या मनामध्ये असल्यामुळे वातावरण आतापासूनच पेटवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। नुसती नोटीस देऊन होणार नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे। सगळेच जण धर्माच्या बेसिसवर पहिलं ते विभाजन झालं की हा पक्ष हिंदुत्ववादी, हा पक्ष सेक्युलर, आणि त्यानंतर जे होत गेलंय ते अगदी थेट बिहार सारखं महाराष्ट्राची परिस्थिती, मी असं नाही म्हणणार की फक्त बीड आणि पुणेच आहे, पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे। संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीनं नोटीस दिली असली तरी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जगताप यांची बाजू घेतली आहे। संग्राम जगताप नोटीशीला उत्तर देण्यास सक्षम असल्याचंही पडळकर म्हणाले। आमदार संग्राम भैया जगताप हा वाघाचा काळीज असणारा माणूस आहे। येड्या गाबाळ्याचं काम नाही ना अशी भूमिका घेणं। हिंदू धर्माच्या रक्षणासाठी एखादा आमदार पुढे येतोय ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे। अत्यंत कौतुकास्पद बाब आहे। मी त्यांचं समर्थन करतो। काल पण त्यांच्यासोबत होतो, आज पण आहे, उद्याही त्यांच्यासोबत असणार। संग्राम भैया जगताप सक्षम आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं फेस करतील।